नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. आजच्या छानशा ब्लॉगमध्ये थोडासा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस मस्त जाऊ देत तुम्हाला सगळ्यांना. आज आतापर्यंतच्या ब्लॉगला तर तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय आणि व्ह्यूज बघता मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना मी कशा प्रकारे ब्लाऊज शिवते, कशा प्रकारे ब्लाऊज शिवते किंवा एखाद्या ब्लाऊजची शिलाई कशा प्रकारे घेतली जाते, कशा प्रकारे शिलाई कमी जास्त केली जाते, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती हवी असते. सो रेग्युलरली तुम्ही व्लॉग बघताय आणि व्लॉगला खूप छान रिस्पॉन्स देताय. तर आज सुद्धा माझ्याकडे किती ब्लाऊज आलेले आहेत आणि कशा प्रकारे शिवायचे आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. प्लस कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी नवरीचा एक हळदीचा ब्लाऊज आरीवर्क करायला घेतला होता, तो आज पूर्ण झालाय. तर तो ब्लाऊज कसा तयार झालाय ते तुम्हाला दाखवते. तर पण सगळ्यात आधी मला आज किती ब्लाऊज शिवायचे आहेत ते दाखवते. तर सगळ्यात आधी एक ब्लाऊज जो कटिंग करून ठेवलेला होता तो ब्लाऊज मी स्टिचला घेणार आहे. जो हा ब्लाऊज आहे तुम्ही पाहिला होता, पफ स्लीव्ज आहेत, तर मी हा आता स्टिच करायला घेणार आहे. त्यानंतर इथे अजून 3 ब्लाऊज आलेले आहेत मला. म्हणजे ज्वेलरी शॉप असतं ना, त्यांचा हा युनिफॉर्म असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मे बी. तर माझ्या सोसायटीतल्या ताईंचा आहे का, त्यांचे 3 ब्लाऊज आहेत. पण त्यांनी सांगितलंय पहिला एक ब्लाऊज म्हटलं मी ट्रायल घेते, स्टिच करते आणि मग पुढचे 2 ब्लाऊज. तर ह्यातला एक ब्लाऊज मी आज कट करणार आहे, म्हणजे त्यांना उद्या ट्रायल करता येईल. सो बाकीचे 2 ब्लाऊज मला पुढे स्टिच करता येईल. त्याचबरोबर हा एक ब्लाऊज आहे जो डिझायनर ब्लाऊज आहे. ही साडी आहे त्याच्यावरची, छान आहे मस्त साडी. तर फॉल पिको झालेला आहे या साडीचा. अजून मी बऱ्याच साड्या मला तुम्हाला दाखवायच्या उद्या येतील. त्या साड्या नवरीच्या आहेत आणि त्याला गोंडे लावायला मी माझ्या मैत्रिणीकडे दिलेला आहे. कारण मला तितकंसं सगळं कामं मी करत बसले ना तर मला बिलकुलच कामं उरकत नाही. तर सगळी कामं मी नाही करत. जसं की फॉल पिकोला मी बाहेर देते, बरेचसे ब्लाऊज असतात कस्टमरचे, मी फक्त कटिंग करते आणि ते बाहेर स्टिच करायला देते. काही सिलेक्टेड कस्टमर आहेत की ज्यांचे ब्लाऊज मी स्वतः शिवते. फॉर एक्झाम्पल प्रिन्सेस कट, बोटनेक वगैरे काही ब्लाऊज आहेत. पण काही कटोरी ब्लाऊज पण आहेत ज्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, शोल्डर उतरणं वगैरे. तर अशा कस्टमरचे ब्लाऊज मी स्वतः शिवते, म्हणजे त्यांना फारसा प्रॉब्लेम येत नाही. आणि फॉल पिको करायला साडीला मी बाहेर देते, म्हणजे आहेत माझे कारागीर आहेत त्यांच्याकडे. प्लस गोंडे लावायला, हुक लुक लावायला. तर याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ मी बनवेल, जेणेकरून तुम्हाला पण कळेल. तर तुमच्याकडे कामाची लेवल वाढली, म्हणजे फॉर एक्झाम्पल रोजचे तुम्ही 3 ब्लाऊज आरामात काढताय, पण तुम्हाला रोज 5 ब्लाऊज काढायचे दिवसभरात, तर 2 ब्लाऊज तुम्ही बाहेरून करून घेऊ शकता, 3 ब्लाऊज तुम्ही स्वतः करू शकता, जसं मी करते. आता जसं डेली बेसिसवर मी आरामात 2 ब्लाऊज कसेही काढू शकते आणि बाकीचे कटिंग करून. तर मी रोजचे 2 ब्लाऊजचं मला स्वतःला टार्गेट देते की रोज 2 ब्लाऊज माझ्याकडे निघतील. आणि मग त्यापेक्षा जास्त ब्लाऊज असतील तर मग मी बाहेर कारागीर आहेत त्यांच्याकडे देते, पण कटिंग मला स्वतःलाच करावी लागते ब्लाऊजची. इतकं आहे माझ्याकडे. सो आता बघा, हा डिझायनर ब्लाऊज आहे, हा सुद्धा मीच बनवणार आहे. कटोरी ब्लाऊज आहे आणि ह्या कस्टमरचा पण ब्लाऊजचा थोडा प्रॉब्लेम आहे. सो फक्त ह्याला पाठीमागे आहे बघा डिझाईन, आणि स्लीव्ज आहेत छोट्या, स्लीव्जला पण थोडंसं डिझाईन आहे. तर हा एक ब्लाऊज आहे, हे मला उद्यापर्यंत करायचं आहे. म्हणजे हे आलेले आहेत, बरेच दिवस झालं, 8 दिवस झाले असतील. पण मग कसं डिलिव्हरी डेट असते त्याप्रमाणे मग मी पुढे कामं सरकवते. तर साडी आणि त्याच कस्टमरचं हे अजून एक ब्लाऊज आहे, प्लेन आहे. हे काय मागे मटका गळा शिवायचा आहे आणि पायपिंग करायची, कारण ह्याच्यावरती गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत. तर हे पण कटोरी ब्लाऊज आहे. माझी कटोरी ब्लाऊज मध्ये स्पेशालिटी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे ब्लाऊज कस्टमरचंच आहे, मी शिवलेला आहे. माझा बॅकनेक पॅटर्न मी शेअर केलेला आहे. पहिल्यांदाच कस्टमरला इतके छान ब्लाऊज बसतात, त्यामुळे पुढचे ब्लाऊज येताना अजिबात कस्टमर घाबरत नाही आणि बिंदास टाकतं शिवायला, कॉन्फिडन्स लेवल. त्यानंतर ड्रेस आहे, हा एक कुर्ती आणि ही पॅन्ट आहे. तर मी अस्तर वगैरे त्यामध्येच करून ठेवलेलं आहे, म्हणजे शोधायला फार वेळ लागत नाही, असं आहे हे. सो आता 2 ब्लाऊज आणि एक ड्रेस. तर आता फायनली आपण येऊयात मेन गोष्टीवरती, ते म्हणजे आरीवर्कचं ब्लाऊज. तर ते मी तुम्हाला टेबलवर दाखवते, तयार झालंय ते. दाखवा बरं. तर कशा पद्धतीने तयार केलंय आणि हे स्टिच पण करायचंय मला अजून. सगळ्यात आधी मी तुम्हाला स्लीव्स दाखवते. याच्या अगदी बेसिक स्लीव्स बनवलेल्या आहेत, दिसतंय. खाली 2 सिक्वेन्स लाईन, मध्ये बुट्टी आणि इथे एक लाईन घेतलेली आहे. दोन्ही स्लीव्स आहेत या. त्यानंतर हा आहे पाठीमागचा गळा.
डीप गळा आहे पाठीमागचा आणि त्याला हे सिक्वेन्स लाईन आणि शिवाय बाजूला बुट्ट्या दिलेल्या आहेत. ज्या स्लीव्ज वरती सिक्वेन्स बुट्ट्या आहेत त्याच बुट्ट्या मी इथे वापरलेल्या आहेत बघा. आणि हे जे 4 दिसत आहेत तर हे लटकन आहेत. हे तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ब्लाऊज दाखवते मी, म्हणजे हे लटकन कसे तयार केले हे सुद्धा लक्षात येईल. त्यानंतर पुढचा गळा आहे. इथे पाठीमागचा गळा जसा घेतलाय तसाच मी इथे पुढचा गळा पण घेतलाय सेम. आणि हे पूर्ण म्हणजे पूर्ण थ्रेडवर्क आहे, हाताने कुठेही शिवलेलं नाहीये, आरीच्या सुईने शिवलेला आहे. खालच्या बाजूने बघू शकताय तुम्ही, अगदी मशीनचे टाके असतात तसे टाके याचे दिसत आहेत. तर अशा प्रकारे हे मी शिवलेला केलेला आहे आरीवर्क. 2 दिवसात ब्लाऊज झालं, म्हणजे माझी बाकीची कामं करून 2 दिवसात हे ब्लाऊज झालेलं आहे माझं. तसं म्हटलं तर हे एका दिवसाचंच काम आहे इतकं म्हणायला गेलं तर. पण मी तुम्ही बघताय व्लॉग मध्ये रोजच्या रोज मी 2-3 ब्लाऊज काढते. तर बघताय तुम्ही रोजच्या रोज मी 2-3 ब्लाऊज काढतेय त्यामध्येच. आणि हे संध्याकाळचं काम करते, कारण काय होतं 6 नंतर मी मशीनवरती बसत नाही जास्त, अगदी खूप गरजेचं असेल तरच बसते. तर मग स्वयंपाक केल्यानंतर थोडा वेळ मिळतो जेवणाच्या आधी, तर त्या वेळेत थोडंफार करायचं. आणि त्यानंतर जेवल्यानंतर थोडंसं खाली चक्कर मारून येते, 1-2 शतपावली म्हणतो आपण त्याला. शतपावली केल्यानंतर घरी आल्यावरती लगेच काही झोप येत नाही, साधारणतः 11-11:30 पर्यंत वेळ असतो. तर मग 1-1.5 तासात जेवढा वेळ असेल तर टीव्ही बघता बघता थोडंसं हे काम मी करते, जसं की तुम्ही परवाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. तर असं थोडं करून मी हा 3 दिवसात ब्लाऊज पूर्ण केला. ओके, तर आता क्लासेस बद्दल मला खूप साऱ्या कमेंट्स रेग्युलरली येतात, तर शेवटी मी क्लास बद्दल बोलेन. आपलं ऍप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअर वरती, मिसेस जोंधळे कोचिंग नावाचं, किंवा तुम्ही आपला कुठलाही युट्यूबवरचा व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे, डिरेक्टली जायचंय आणि इन्स्टॉल करायचे. क्लासेस आपले ऍप्लिकेशन मध्येच होतात आणि जे काही आहे नोटिफिकेशन तुम्हाला अपकमिंग म्हणजे येणाऱ्या क्लासचं किंवा झालेल्या क्लासचं सगळं तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. आता ऍप्लिकेशन मध्ये कसं आहे, लाईव्ह कोर्सेस घेतले जातात आणि ते कोर्सेस रेकॉर्डेड असतात, म्हणजे ऑटो रेकॉर्डिंग होतं आणि तुम्ही क्लास जरी गेला तरी लाईफ टाइम साठी तुम्हाला त्याचे व्हिडिओज मिळतात. म्हणजे तुम्ही हवं तेव्हा ऍप्लिकेशन मध्ये येऊन कुठलाही कोर्स जो परचेस केलेला आहे तुम्ही कोर्स, भले तुम्ही तो लाईव्ह अटेंड करा किंवा रेकॉर्डेड कोर्सेस घ्या, तर तो तुम्ही कधीही बघू शकता. आता झालेले कोर्स कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगते. बेसिक ब्लाऊजचा कोर्स झालेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला 3 ब्लाऊज शिकवलेले त्या कोर्समध्ये. कटोरी ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज. अगदी बेसिक नॉलेज पासून मी तुम्हाला यामध्ये हे 3ही ब्लाऊज तुम्ही आरामात स्टिच करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर, मुंढा सगळ्याचे चार्ट दिले जातात आणि बऱ्यापैकी ऍडव्हान्स लेवलची माहिती दिली जाते. ज्या कोर्सची फी आहे 1,500 रुपये, त्यामध्ये 3 आपले ब्लाऊज होतात, ज्यामध्ये अगदी बेसिक मशीन पासून माहिती दिली जाते. तर हा कोर्स ऑलरेडी झालेला आहे, त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. ऍप्लिकेशन मध्ये जायचे आणि 1,500 रुपये पे करायचे. तुम्हाला लगेचच डे 1 to डे 10 म्हणजे 10 दिवसाचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, तर ते तुम्ही परचेस करू शकता. लगेच दिसणार आहे तुम्हाला. दुसरा आपला बोटनेक कोर्स आहे, ज्याची फी आहे 2,000 रुपये, ज्यामध्ये पण 3 ब्लाऊज शिकवले गेलेले आहेत. तर त्याचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला तिथेच बघायला मिळेल, ज्यामध्ये फ्रंट बॅक दोन्ही बोटनेक, त्यानंतर फ्रंट डीप बॅक बोटनेक आणि थर्ड वाला ब्लाऊज आहे बॅक डीप फ्रंट बोटनेक. म्हणजे हे खूप ऍडव्हान्स लेवलचा क्लास आहे. डायरेक्ट कापडावरती कटिंग आहे. बेसिक केल्याशिवाय तुम्ही ऍडव्हान्स कडे वळू नका असं मी म्हणेल, पण ज्यांना बेसिक मधलं अगदी 100% नॉलेज आहे मग ते डायरेक्टली वळू शकतात, तर हरकत नाही. त्यानंतर छोटे छोटे वर्कशॉप होतात माझे, की ज्या वर्कशॉपमध्ये तुम्ही 200, 250, 300 रुपयामध्ये नवीन एखादा छानसा पॅटर्न शिवू शकता. जसं की आत्ता जो 1 पीस मी वेअर केलेला आहे, जो घातलेला आहे, त्याबद्दल पण मला बऱ्याच जणींनी विचारले. तर हा रेडीमेड नाहीये, हा 1 पीस मी स्वतः शिवलेला आहे आणि याचा कोर्स झालेला आहे, आपलं वर्कशॉप झालेलं आहे एका दिवसाचं, ज्याची फी ओनली 259 रुपये होती. ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. तर ह्यामध्ये पूर्ण कटिंग, स्टिचिंग सगळं दाखवलं जातं. बॉडी मेजरमेंट वरून तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग कसं करू शकता. पफ स्लीव्स पण दाखवलेल्या आहेत. त्यानंतर हे डबल लेअर कुर्ती आहे,
डबल लेअर वन पीस आहे, तर इथे प्लीटेड आहे, त्यानंतर खाली पण एक प्लीटेड आहे. तर तुम्ही याचे इंस्टाग्रामवरती जर रील बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर असे बरेचसे कोर्सेस झालेले आहेत आणि ऍक्च्युली ह्या महिन्यामध्ये माझं आजारपणामध्ये 8-10 दिवस गेले, त्यामुळे बरीच कामं जसं की तुम्ही बघताय पेंडिंग पण आहेत, प्लस क्लासेस पण मला घेता आले नाहीत, प्लस बरेचसे पेपर पॅटर्न सुद्धा खूप पेंडिंग आहेत. सो ते सगळं काम स्टेप बाय स्टेप माझं चालू आहे, त्यामुळे क्लासेस मी पोस्टपोन केलेले आहेत. तर आता येणाऱ्या 8 तारखेपासून आपले सगळे क्लासेस सुरू होणार आहे. जसे की मकर संक्रांतीच्या आधी आपले मला वाटते 9 वारीचे 2 वर्कशॉप असणार आहे, 2 दिवसाचा एक वर्कशॉप असणार आहे. तर बघूया, जसं प्लॅन होईल तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पण सांगेल, जोंधळे क्रिएशनच्या चॅनलवरती पण सांगेल, जे इंस्टाग्रामवरती पण समजेल त्यांना. शिवाय ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलं तर तुम्हाला रेग्युलरली नोटिफिकेशन येतात नवीन एखादा कोर्स लॉन्च झाला. तर कोर्सबद्दल थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अजून काही डाऊट्स असतील तर माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर, ओनली व्हॉट्सअप कॉल करायचा नाहीये, कॉल केला तरी रिसिव्ह केला जात नाही. तर व्हॉट्सअप नंबर आहे मी स्क्रीनवरती तुम्हाला देते आणि इथे पण सांगते ओरली, 8999446294 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, जो बिझनेस नंबर आहे. तुम्हाला क्लासबद्दल अजून काय माहिती हवी आहे किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येतोय किंवा अजून पेपर पॅटर्न मागवायचे आहेत, जे काही असेल ते तुम्ही तिथे विचारू शकता. ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला कोर्सबद्दल पण डिरेक्टली सगळी माहिती मिळून जाईल. तर कोर्स हवा तो तुम्ही परचेस करू शकता. कोर्समध्ये डायरेक्ट कोर्स परचेस करायची फॅसिलिटी आहे. कोर्स परचेस करण्यासाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करायची गरज नाहीये, ऍप्लिकेशन मधून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या खूप जणींना प्रश्न पडले होते. सो मी हे शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्याला टेलरिंग रिलेटेड बऱ्याच जणांनी बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत, तर क्वेश्चन आन्सरचा उद्याचा ब्लॉग असेल, जो मी मंडेला पोस्ट करेल किंवा उद्या रात्री पोस्ट करेल. हा ब्लॉग मॉर्निंगला येईल, रात्री पोस्ट करेल, तर मग तुम्हाला समजेलच, नोटिफिकेशन येईलच. तर क्वेश्चन आन्सरचा एक तरी मी ब्लॉग तुमच्याशी शेअर करेल. चला मग आजचा ब्लॉग थांबवते. ब्लाऊज कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. अजून आपले नवरीचे 2 ब्लाऊज आहेत, त्यानंतर अजून अरिवर्कचे बेसिक वाले नवरीच्या घरातल्यांचे, कलवरीचे असे 2-3 ब्लाऊज आहेत अजून. तर पुढे सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. शक्य होईल मला लवकर शेअर करेल किंवा मी उशिरा शेअर करेल, पण शेअर नक्की करेल कोणते कोणते ब्लाऊज कसे शिवलेत. अजून नवरीचा साखरपुड्याचा ब्लाऊज बाकी आहे आणि लग्नाच्या विधींचा ब्लाऊज बाकी आहे. सो ते ब्लाऊज अजून व्हायचे आहेत. तर पहिला मी हा तयार करून घेतलाय आणि हा स्टिच करायला, ह्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर करेल जोंधळे क्रिएशनवरती. म्हणजे अरिवर्क, बेसिक अरिवर्क केल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज कसा कट करायचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल भले तुम्हाला अरिवर्क येत नसेल, पण एखादं कस्टमर अरिवर्क केल्यानंतर ब्लाऊज तुमच्याकडे घेऊन आलं तर तुम्हाला तो ब्लाऊज कसा कट करायचा आणि कसं स्टिच करायचा ह्याचं बेसिक नॉलेज मी देण्याचा प्रयत्न करेन. ओके, चला मग आजचा थांबवते ब्लॉग मी इथे. कसा वाटला सांगा कमेंट करून, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही. इतरांना शेअर करा, इतरांना त्याचे थोडेफार का होईना पण उपयोग होईल आपल्या चॅनलचा. चॅनल शेअर करत राहा, व्हिडिओ शेअर करत राहा. चला मग आता सबस्क्राईब पण करा, इतका पूर्ण व्हिडिओ बघितलाय तर, नसेल केलं तर, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी लाईक करा. चला पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. बाय बाय.